कसे आहात? तुम्ही ठीकही असाल तर आज तुम्हाला काही शेअर करायचे आहे। तर तुमच्या लाईफमध्ये स्वतःमध्ये बदलाव करायचे असेल ना, तर मी तुमच्यासाठी 10 टिप्स आणले आहे आणि ते तुमच्यासाठी खूप बेस्ट आहे। आणि मागच्या मी हा व्हिडिओ चालू करण्याच्या आधी जर मागचे व्हिडिओ तुमची लाईफ जर बदलायची आहे 2025 मध्ये, तर तो मी व्हिडिओ टाकलेली आहे, तर नक्की जाऊन तुम्ही विजिट करू शकता। तुम्हाला खरंच त्याच्यामध्ये खूप काही शिकायला भेटणार आहे। तुमच्यासोबत मी 10 टिप्स घेऊन आली आहे। 10 टिप्समध्ये पहिला आहे की आपल्याला सुरुवातीला उठण्याच्या आधी आपल्या परिवारासोबत आपल्या शरीराला थँक्यू म्हणायचे आहे का माझे परिवार खूप छान आहे, माझे शरीर खूप छान आहे, माझ्या जितकेही माझ्या आजूबाजूचा परिसर सुद्धा छान आहे, असा पॉझिटिव्ह सुद्धा विचार करायचा आहे। जर ते निगेटिव्ह असेल तरी सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायचे आहे। दुसरा म्हणजे एक्सरसाइज करायचा आहे। आपल्या शरीरच व्यवस्थित नसेल, आपलं शरीरच गरमच नाही होत असेल, काही कोणत्या गोष्टी करण्यासाठी प्रेरणाच नाही देत असेल, म्हणजे आपलं शरीर ढिलाढाला आहे, सपोज आपलं शरीर बॉडी आपलीच कामच नाही करत असेल, तर त्यासाठी आपल्याला एक्सरसाइज मेडिटेशन खूप गरजेचे आहे। स्वतः सकाळी उठा, स्वतःला सवय लावा की मला मेडिटेशन करायचे आहे आणि त्या मेडिटेशन पासूनच आपल्याला समोरची प्रोसेस करायची आहे। जर आपलं मेडिटेशन तिसरा म्हणजे आपल्याला प्लॅन करायचा आहे। प्लॅन कोणते करायचा की मला माझे ध्येय काय आहे, कशासाठी आपण उठणार आहोत सकाळी, काय कशासाठी, आपली काय आर्थिक परिस्थिती आहे, कोणाची कोणती आर्थिक परिस्थिती असो, कोणत्या उद्देशासाठी तुम्ही सकाळी उठणार आहात, स्वतःला बदलाव करण्यासाठी की मला लोक काय म्हणतात, कोणी काय समोर करायचं असेल, कोणती जॉब करायचं असेल तर काय कशासाठी जॉब करायचा आहे, तुमची कोणाकोणाची आर्थिक परिस्थिती असते, स्वतःला व्हॅल्युएबल करायचं असेल तर काय व्हॅल्युएबल करायचं, तर कोणी आपल्याला व्हॅल्यू देत नसेल, दुसरे इग्नोर करत असेल किंवा दुसरे आपल्याला हलाक्यामध्ये घेत असतील, तर स्वतः यासाठी आपल्याला बदलाव तुम्ही लिहून ठेवा। पहिले प्लॅन करत असताना लिहून ठेवा कोणत्या गोष्टी माझ्या वाईट आहे, मी प्रत्येक वेळी वाईट गोष्टी करते का, आणि वाईट गोष्टी करत असेल तर मला कोणत्या गोष्टीपासून मी पॉझिटिव्ह विचार करून मी आपल्या स्वतःमध्ये बदलाव करेन, त्या गोष्टी आधी लिहून ठेवा। चौथा म्हणजे तुम्ही स्वतःची काळजी नक्की घ्या। तुमचं शरीर तुमच्या व्यवस्थित नसेल, तुम्ही स्वतःमध्ये काही खाण्यापिण्यामध्ये बाहेरची वस्तू जास्त खात असेल, तुमची वारंवार तब्येत खराब होत असेल, तर तुमच्या शरीरात व्यवस्थित नसेल तर तुम्ही स्टडी प्लॅनिंग अदर गोष्टी कसे करू शकाल, त्यासाठी तुमच्या शरीर व्यवस्थित असणे खूप गरजेचे आहे। त्यासाठी तुम्ही आपल्या शरीराची काळजी, आपल्या फॅमिलीसोबत चर्चा करा, कोणत्या गोष्टी छान छान सांगा। जर ते तुमच्यासोबत इग्नोर बी करत असतील तरी तुम्ही ती स्वतःला असा सांगा की नाही, आपल्याला शेअर करा, पूर्ण फॅमिली मिळून व्यवस्थित राहा, बाहेर जा, थोडा पिकनिक मनवा, पिकनिकसाठी एका दिवशी गोष्टी शेअर करा, आपला माइंड फ्रेश ठेवा, छान गोष्टी तुम्ही शेअर कराल तर खरंच तुमचं माइंडसुद्धा व्यवस्थित राहाल आणि निगेटिव्हपासून दूर राहाल। विचार करा की मी आज माझा दिवस छान गेलेला आहे, मी सगळ्याच व्यवस्थित वागले आहे, माझा परिवार छान आहे, जो मी रेट केले तेव्हा लक्षात आहे, ते तुम्ही जे काय रेट केलं आहे ना ते आठवण करा की हा रेट केला आहे। असं नको म्हणा की नाही अर्धा तासच झाला, नाही, असं म्हणा की जितकं झाला तितका खूप बेस्ट आहे। आणि 2025च्या एकच ध्येय ठेवा, मला पॉझिटिव्ह विचार करून राहायचा आहे, बिलकुल आजूबाजूकडे लक्ष द्यायचं नाही,
पॉझिटिव्ह विचार करून स्वतःमध्ये डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. अभ्यासकडे फोकस करा. अभ्यास एक आपली ताकद आहे. एक आपल्यामध्ये काही बनण्याची एक कौशल्य आहे, क्षमता आहे. ते आपल्याला डेव्हलप कसे करता येईल त्याच्याबद्दल आपल्याला विचार करून, चिंतन करूनच आपल्याला समोर कसा करता येईल हा ध्येय ठेवा. आणि मैत्रिणींनो, तुम्ही माझा व्हिडिओ बघितला तर त्यापासून मनापासून तुमचा धन्यवाद.